बड्डे येतोय, मंडेला हिचा बड्डे आहे. हिचे हेअर कट करू. बोलू ना, धार पडणार. तर टॉमी बघतोय बघ असं वरून. पोलिसवाल्याने पकडलं की भुंकायचं. हा, राग देतेस. स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर वाजले आहेत दुपारचे 12 आणि आमचा प्लॅन अचानक ठरला आहे. आम्ही चाललो आहे एका शिवमंदिरमध्ये, जे की आहे सोनालीला. आर्यन आला आहे. या मॅडम इथे बसले आहेत. या मॅडमचा बड्डे येतो आहे, मंडेला हिचा बड्डे आहे. हिचे हेअर कट करू की नको समजत नाही. आम्ही कन्फ्यूज आहे. दीदी बोलते की नको करूया, बड्डे झाल्यानंतर करू. पण तिला इचिंग होते, गरमी खूप होते, म्हणून त्याच्यामुळे बघू. प्लॅन चालू आहे कट करायचा. माझं असं म्हणणं आहे की बड्डे नंतरच करू. बघूया आता कसं काय होतं. खाली गाडी तर लागले आहे. ट्रॉय स्टार्ट होते की नाही पहिलं बघायला पाहिजे, कारण खूप दिवस स्टार्ट नाही केले तिला. बघू आता खाली जाऊन स्टार्ट होते की नाही. स्टार्ट झाली आहे, म्हणजे स्टार्ट झाली गाडी. कारण मी मागेच 10-15 दिवस झाले बॅटरी टाकली एक नवीन. कारण बॅटरी गेली होती, खूप वीक झाली होती. बॅटरी तर चांगली होती पण वीक झालेली. झालं आहे, मी आता इथून निघतो आहे. मध्ये सीन असं झालेलं की जी लो बीमवाली लाईट आहे ती पण स्टार्ट नव्हती होत. ती पण आता स्टार्ट व्हायला लागली आहे, कारण खूप दिवस गाडी कवरमध्ये होती. उंदरांनी वायर वगैरे खाल्ली असेल, काय सांगता येत नाही. आता डायरेक्ट सर्व्हिसिंगला तिला सर्व्हिस सेंटरला जाईल, KTMच्या द्यायची आहे. बघू आता कधी वेळ मिळतो आहे. काहीतरी शॉर्ट झालं आहे आणि इथे असं भरपूरसं ट्रॅफिक लागलेलं आहे. आम्हाला लेट निघालो आहे म्हणून खूप ट्रॅफिक आहे. नाही, ट्रॅफिक असतं इथे. हे असतंच. सेम सीट डिफरंट झाले आमच्यासोबत, बाकी काही नाही. पण आम्ही आज लोकेशन चेंज नाही केलं, ट्रॅफिक बघू शकता. तशी गाडी अडकली आहे पाण्यामध्ये. ऑफ रोडिंग चालू आहे, तुम्ही बघू शकता. झाली. असं सरचं स्वागत केलेलं आहे गावाने, सोनाली गावाने. पाणी एवढं होतं की असं वाटत तळ्यावर नाही ते गाडी चालत. अर्धा टायर खड्ड्यात गेलेला. जड आहे. थोडं चालायला तर लागणार आहे, चालावं लागणार आहे थोडं. खाली गाडी लावून 10-15 मिनटावर चालत जायचं आहे. खूप ताण लागली, एवढी गरमी आहे ना पावसात. पाऊस तर पडत नाही, आता थोडा चालू झाला आहे पाऊस पडायला. थोडं बरं वाटेल आता. गाडी पण खूप हीट मारते, म्हणजे खूप काय माहिती, कूलंट आय थिंक संपलं असेल गाडीचं, त्याच्यामुळे गाडी हीट मारते. पण दिसत तर नाही, बघू आपण. मित्र, मंदिराकडे जायला इकडूनच आहे ना. थँक्यू. चालत जावं, जसं की तो खाली बोललेला, थोडं चालत जावं लागतं. आम्ही आता पोचलो आहे पायथ्याशी. इथे गाडी लावली आहे आणि खूपच कठीण वाटतं आहे थोडं वर चालत जायला, कारण हे रोड बघून फाटली आहे जराशी.
काल बॅक मारलेले लोअर बॅक दुखते जरा, तुला नाही समजू शकत. बोलू ना धार पडणार. आता धार पडते, आता धार पडते. ते मुद्दाहून टाकलेलं त्यामुळे इकडे किती वेळ लागला आपल्याला आपल्या इथून यायला? 1 तास. कळव्यावरून इकडे यायला मला 1 तास लागला. खूप ट्रॅफिक होतं, म्हणजे मध्ये काम चालू आहे थोडा रोडचा. तो जो 2 पदरी रोड आहे तो 4 पदरी करायचं काम चालू आहे, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक असतं. मी लास्ट टाईम त्याच्यामुळेच माशेसचा प्लॅन लोणावळ्याला स्विच केलेला, पण ह्या टाईमला आम्हाला यायचं होतं आणि खूप मन होतं. खूप दिवसापासून आमचा प्लॅन चालू होता जाऊया, आणि आज आम्ही फायनली आलो इकडे. खूप भारी वाटलं. 500-600 मीटर गाडी लावून पुढवर चालत यावं लागतं. काही वाटत नाही, ग्रीनरी आहे पूर्ण बाजूनी. वर येताना एवढं काही वाटलं पण नाही. पाऊस पडत नाही, थोडं गरम होतं आहे, पण ठीक आहे. बरं वाटलं वर येऊन. दर्शन घेऊन खूप छान वाटलं. त्या पिंडीच्यावर जे हे असतं त्याच्यामध्ये पाणी नव्हतं, त्यामध्ये आम्ही थोडं पाणी पण टाकलं. थोडं बरं वाटलं खूप दिवसांनी काहीतरी असं केल्यानंतर. आणि खूप चांगला व्ह्यू आहे इकडून. कळवा कुठे असेल? आशेर कुठे? ते तिकडे पाऊस पडतो म्हणून तो कळवा आहे काय? सह्याद्रीच्या बिल्डिंग दिसतात. संपवलं रेनेला, भूक लागलेली. अजून खाईल का? त्यांनी पण संपवलं नाही, त्यांनी नाही खाल्लंय. कुठे गेला तो? इकडे हे बाई, इथे बिस्किट आहे. इकडे ये लवकर, ये इकडे. मम्मी इकडे लवकर. हे बघ, हे पण खा. गुड बॉय. फुल कॅचवीज पकडून खातोय रे. क्रिकेटर आहे आपण. ह्याला घेऊया आपल्या काका इलेव्हनमध्ये. तुझ्यापेक्षा ते चांगली फिल्डिंग करेल. हे बघा, मोरांचा आवाज सुद्धा येतो इथून. कुठे आहेत आम्हाला नाही माहिती, इथून दिसत पण नाही. जंगलामध्ये अजून काही असू पण शकतं, मोर सोडून. खाली उडी मार ना. बघा ना, वाचतोस का बघा. पिकॉक राईड. पिकॉक खाली सोडून येतील तुला. खाजवतोय नुसतं. चलो बाय बाय. चाललो आहे आम्ही आता खाली. दर्शन तर झालं आहे मस्त. खूप भारी वाटलं. जर तुम्हाला यायचं असेल तुम्ही सुद्धा या. काय नाव आहे या मंदिराचं? दिंडीगड भिवंडी. सोनाली गाव. त्याचे पाणी भरले असं मला तर वाटतं की हे जे जंगल आहे त्यातून जे पाणी जातं ते भरलेले आहे.
कारण इथे कुठेच असा धबधबा वगैरे काही दिसत नाही, वॉटरफॉल दिसत नाही. तर मला वाटतं तिथेच जे पाणी पूर्ण असं ते स्टोअर होऊन पूर्ण खाली जातं आणि खूप खोल असेल आय थिंक, मला असं वाटतं आहे. पण मजा येईल तिथे पोहायला ना. ते काय रेस कोर्स बिस्किटमध्ये लॉयल्टी चेक करा भाईची. पूर्ण वरून खाली आलं आहे आम्हाला सोडायला. मी आता इथून निघतोय. मध्ये कुठेतरी थांबू खायला, जाम भूक लागले. सकाळपासून काय खाल्लं नाही. जेवण बनवलं आहे, मग घरी जाऊ. टॉमी येतो तू आमच्यासोबत? येतो का? पकडून ठेवतो खांद्यावर. पोलिसवाल्याने पकडलं की भुंकायचं. डायरेक्ट आवाज होता. आणि 500ची नोट दिसली ना हिरवीवाली की घेऊन यायची दुसऱ्यांच्या घरी जाऊन. आमची आपलीच नाही, दुसऱ्यांची आणायची. येणार काय टॉमी? नाही बोलतो. डिक्लाईन केलं याने, डिक्लाईन. 2 नंबर धंदा नाही करत आहोत. चले टॉमी, बाय बाय. हां राग देतेस? जायचे खाली, जायचं तुला? हां कुठे जायचं? खोल द्यायचे ओयची कुठे जायचे? खाली जायचं. तर घरी तर आम्ही पोचलो आहोत आणि खूप 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 ट्रॅफिक होतं आणि एवढी धूळ होती. पाऊस नव्हता आज, दिवसभर पाऊस नाही पडला. उन्हामध्ये आम्ही एवढ्या उन्हामध्ये वर चढलो त्या मंदिरात. म्हणजे 500-700 किलोमीटरच आहे आणि पण पूर्ण असं वरती चढायला आहे. शिड्या आहेत, काय काय ठिकाणी थोडं माती आहे. पण थोडा थकवा जाणवला कारण घाम खूप येत होता. आणि मंदिरामध्ये गेल्यावर एवढं भारी वाटलं, एवढं शांतता वाटली. थोडा वेळ बसलो आम्ही, वर गेलो. मंदिराच्या वरती जायला पण एक जागा आहे, तिकडे जाऊन पूर्ण व्ह्यू दिसतो त्या मंदिराचा. एक नंबर वाटलं त्या मंदिराचा. मी तुम्हाला सजेस्ट करेन त्या मंदिरात नक्की जा तुम्ही. आणि मोरांचे आवाजसुद्धा येतात त्या मंदिराच्या इथून. खूप 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 बरं वाटलं मला त्या मंदिरात जाऊन. तर होप तुम्हाला व्लॉग आणि एक सजेस्ट करेन, त्या मंदिरात जायचं असेल तर नाशिक हायवे झाल्यावरच जा. आता अजिबात नका जाऊ, कारण एवढं ट्रॅफिक आहे ना त्या रोडवर. म्हणजे त्या मंदिरापर्यंत जायला 30-40 मिनिट्स खूप झाले. पण सोनाली गाव तर इथूनच आहे. मी मॅचला पण जातो सोनाली ग्राउंडवर. पण खूप ट्रॅफिक होतं. रोडचं काम चालू आहे. त्या 30-40 मिनिट्सच्या जागी आम्हाला 1.5 तास 2 तास लागले येता जाता. जायला 2 तास, यायला 2 तास. तर प्लीज त्या टाईम म्हणजे तुम्ही झाल्यानंतरच जा, आता अजिबात नका जाऊ. एवढा घाण रोड आहे की मी मध्ये एका फुटपाथवर गाडी चढवली होती आणि फुटपाथवरून उतरायला चान्स नव्हता. जवळजवळ एवढं हे होतं, म्हणजे मोठं होतं, हायटेड होतं. खाली उतरायला चान्स नव्हता. पण कशी उतरवली, कारण ड्यूक अशीच नॉर्मली स्पीड ब्रेकरवर लागते. तर तिथे तर लागलीच असती, पण नाही लागली. होपफुली लागली असती तर जीवाला खूप लागलं असतं. पण ती व्हिडिओ काढले आर्यननी, पण ती उभी व्हिडिओ आहे तर मी ती पण टाकेनच नक्की. पण खूप मजा आली, एन्जॉय केलं आम्ही. तर होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. टू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एखादी कमेंट करायला नका विसरू. भेटू लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.